मित्रांनो, मी आहे गौरंग मंचेकर. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज मी आहे माझ्या मम्मी मंचेकर सोबत आणि मी पण आहे गौरंग मंचेकर. आणि आज आम्ही विचार केला की काहीतरी चला नवीन एक काहीतरी ट्राय फक्त करूया. म्हणून मी आणि माझी मम्मी मिळून आम्ही करणार आहोत रिॲक्ट टू सार्कास्टिक, मोटिवेशनल, फनी काही असेल ते टेक्स्ट असतात, इंस्टाग्रामचे पोस्ट वगैरे असतात, त्याला आम्ही रिॲक्ट करणार आहे. पहिलं असं आहे हे मला खूप फनी वाटलं. हे बघा, काजव्याचा बोचा आणि माणसाचं नशीब कधीही चमकू शकतं. अरे बट तू रिलेशन बघ की काजव्याचा बोचा पण कधीही चमकू शकतो, तसंच माणसाचाही माणसाचा बोचा नाही, माणसाचं नशीबही कधीही चमकू शकतं. काजवाचं पण दिवसभर नाही चमकत, बट कधी पण अचानक भयानक चमकला. पण माणसाचं नशीब कधीही बदलतं, कधी हे होतं, कधी काही होतं. मग तेच झालं ना, सेम टू काजवाचा बोचा. आणि ह्याच अजून एक सेकंड व्हर्जन मला एक भेटलेलं, खूप भारी होतं. ह्याचाच सेकंड म्हणजे हे पॉझिटिव्ह काहीतरी होतं, आता एक नेगेटिव्ह मला भेटलं. आमचं नशीब बघून काजव्याचा बोचा पण चमकायचा बंद झाला. म्हणजे आमचं नशीब बघून मग काजव्याचा बोचा चमकायचा बंद झाला. त्याला पण वाईट वाटलं असेल, दिवसभर मला का नाही, फक्त रात्रीच का. तू काजव्याचा बोचाचा चमकण्याचाच बोलतेस, तू रिलेशन बघ एका माणसाच्या चमकण्याचा आणि त्याच्या. अबे साले. तर आता तिसरं असं मी एक टेक्स्ट शोधलाय, ठीक आहे. तिसरं अशी एक मोटिवेशनल दरद परत आहे. भविष्याचं टेन्शन घेऊ नको, भविष्याचं टेन्शन घेत नको जाऊस. नाही, मला हे केलं पाहिजे. मला कुठे तुला हा, मलाच टेन्शन असतं, ओव्हर थिंकिंग असते. भविष्याचं टेन्शन घेऊ नको, सॉरी, भविष्याचं टेन्शन घेत नको जाऊ, काय माहित अगोदरच खपलास. हे भारी होतं, हे भारी होतं, हे भारी कारण होतं. कोणालाच माहिती नसतं की आपला उद्याचा दिवस कसा जाणार आहे. पहिले वापरून पहा मग विश्वास ठेवा. हे माहितीये ना, हिंदी एक होतं ते, अरे पुढे आहे रुको जरा रुको, पुढे होतं ना ते, हिंदीमध्ये होतं ना, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास, इस्तेमाल करे फिर विश्वास करे. पहिले वापरून पहा मग विश्वास ठेवा. हे असं म्हणत म्हणत मी विश्वास ठेवला, बट लोकांनी माझाच वापर केला. हे लेम होतं, बट ठीक आहे, ठीक आहे. मम्मी, रस्त्यामध्ये अनोळखी बरोबर बोलू नकोस. मला तर ओळखीच्यांसोबत पण बोलायचं वाटत नाही. काय तिथे असेल प्रॉब्लेम झाला असेल विचारायचा, लाईफ मध्ये इश्यू झाला असेल, फ्रेंड्स मध्ये प्रॉब्लेम झाला असेल, 4th सेमिस्टर नंतर मित्रांनी ब्लॉक वगैरे केला असेल. इतना चुभने लगा हूं सबको. मी तर फक्त पाऊल उचलतो, ते चुकीचं आपोआप पडतं. हे चांगलं होतं. काय बोलायचं तुला? काय आता डोळ्यासमोर खाली बघून चालेल. अरे तसं नाहीये, खाली बघून चालत आहे. चुकीचं म्हणजे दुसऱ्या अर्थाने पण होऊ दुसऱ्या शकतं. अर्थाच आहे, सार्काझम आहे. डायरेक्ट लाईफ मध्ये रिअल नाही की माझं चुकीचं प्रमाण मी धडपडलो. मी धडपडतो, बट हे देवाला नाहीये. भगवान ये क्या हो रहा है. हा, हे मम्मी लोकांसाठी हे काय बोलतात, रिलेटेबल आहे. माझ्यासाठी पण आहे, इंट्रोवर्ट लोकांसाठी रिलेटेबल आहे. नक्की भेटू हे सर्वात मोठं जगातलं खोट आहे. कधी कधी आपण बोलतो पण नाही भेटायला होत. हे तू करते ना, म्हणजे ना आता बघ ना, माझ्या मैत्रिणी नाहीच आम्ही भेटत ना. पण मी तुला सांगतोय, कधी कधी मी नाही म्हणजे असं कधी कधी असं करतो ना आपण की चल नक्की भेटू, म्हणजे ते ऍक्च्युअल मध्ये लोक खोटं बोलतात की चल पण नक्की नाही, भेटू, असं खोटं म्हणजे समोरच्याला असं बरं बोलू वाटण्यासाठी नक्की भेटू. ते तर पण कोणालाही भेटायची इच्छा नसते. मला तर बिलकुल पण नसते इच्छा. चांगले मित्र असतील तर आपल्याला चांगल्या भेटतात. मित्रांची तर आता पण हा. भेटतोय, जे लोकांना आम्ही आता बोललो ना त्यांची तर गेले तेच. उडत. आता नेक्स्ट आहे, हे मम्मी करते. आता मी जे नेक्स्ट बोलणार आहे, 1-2 तासाच्या गॉसिप नंतर जाऊ दे आपल्याला काय करायचंय, हे असं बोलून सोडून देते. नाही करत. म्हणजे कॉल वरती मावशी सोबत, मामी सोबत, काकी जायचं सोबत ते बघ. बोलताना एवढा वेळ गॉसिप करणार, मग नंतर शेवटी जाऊ दे आपल्याला काय करायचंय. तिचंही मनोरंजन झालं. माझंही मनोरंजन. टाइमपास काय करणार, दुपारी झोपा काढण्यापेक्षा काहीतरी गॉसिप. हे मी पण करतो, सगळेच करतात. गॉसिप करायला काय नाही आवडत, टी पाहिजे सगळ्यांना, टी. काजू बदाम खायचं सोड, धोका का लवकर अक्कल येईल. हे बरोबर आहे, हे चांगलं. ठेच लागल्याशिवाय कळत नाही. काय याचा अर्थ ठेच लागल्याशिवाय कळत नाही. मला अर्थ समजतो तसं काय माझ्यावरती सगळं चाललंय. ठेच आणि धोकामध्ये भरपूर फरक असतो. मग धोका काय आणि ठेच काय तेच आहे ना.
धोका तर सगळ्यांसोबत धोका खाल्ला छोटे मोठे पुढच्या धोका वेळेला होतात. सावध राहील ना. मी तर मित्रांमध्ये धोका खाल्लेत. माझा तर काय लफडी पण नाही, बट मी मित्रांमध्ये धोका खाणं म्हणजे किती नीच पण आहे माझा. मग सावध व्हायचं असतं. रिलेशनशिप मध्ये धोका खाणं तर ते ठीक आहे, कधी कधी दोन्ही साइडने असतात, काय काय गोष्टी ते आपापलं बघून घेतील लफडं, ठीक आहे. मी तर मित्रांमध्ये धोका खाल्लाय. विचार करा, म्हणजे मी किती गया गुजराय. माणसाला बदलू शकत नसाल म्हणून काय झालं, माणूसच बदला. बरोबर आहे. मग काय, माणूसच बदला. अरे हमारे यहाँ ऐसा ही होता है. ताई म्हणाली तुला दत्तक घेतलंय. दत्तक दत्तक म्हणजे नाही ते हा. ठीक आहे, ओके. ते माझी जीभ जराशी जड आहे. ताई म्हणाली तुला दत्तक घेतलंय. आईला विचारलं तर आई काय म्हणाली असेल तू सांग. हे तुम्ही दोघांनी माझ्यासोबत केलेलं आहे, ओके. मी हे भोगलेलं आहे नाही. माझ्या लाईफ मध्ये. नाही काय नाही, फटका देईन. काय असंच नाही. मस्करीत बोल. मस्करी ते माहितीये हा, मला पण मग ते. माझं उत्तर काय मलाही माहित नाही आणि आता मला ह्याच्यामध्ये असंच गेस कर की काय म्हणलं असेल. दत्तक आणलं तरी त्या आईला तो स्वतःचाच वाटतो. तिचं सगळीकडे मोटिवेशनल कोट चालू होतं. बरोबर आहे ना, बाईचा विचारच ते आहे ना. ताई म्हणाली तुला दत्तक घेतलंय. आईला विचारलं तर आई म्हणाली दत्तकच घ्यायचं असतं तर तुला का घेतलं असतं. हे माझ्यासोबत झालेलं आहे. दीदी नेहमी मला बोलायची की तुला एकतर कथाच्या डब्यात आणलंय किंवा कुठेतरी पडलेल्या मंदिराच्या बाहेर तिकडनं तुला आणलंय किंवा दत्तक घेतलंय. हे 3 डायलॉग तिने मला नेहमी मारले, नेहमी. हे फालतू जोक आता मला भेटलाय. फालतू जोक आहे, फालतू. हरणं माझ्या नशिबात नाही का बोल. काय? हरणं माझ्या नशिबात नाही. असेल आपलं वळणाचं पाणी वळणाला. नाही. अजून एक काहीतरी ट्राय कर. कारण हरणं माझ्या नशिबात नाही, कारण ती जंगलात असते. हरीण. खूप फालतू जोक. आता प्लीज अनसबस्क्राईब नका करू. मस्करी केली ह्या आधी बोलली जाणारी प्रत्येक गोष्ट खरी असते. जास्त वाढल्यावर लोक तसंच बोलतात. मी मस्करी करत होतो. पण त्या अगोदर बोललेल्या गोष्ट खरी असते. हा, मग तेच बोलते ना की अति झालं की मग अरे मी मस्करी करत होतो. पण ती मस्करी नव्हती. ह्याचं काय काय रिअलायझेशन लॉजिक स्वतःला वापरतात हे. काय लॉजिक कळलं ना, आपल्या हाताबाहेर आता जातंय की ते बोल अरे मी मस्करी करत होतो. पण मस्करी नव्हती ती. पण ती मस्करी नसते. कधी कधी सगळं सोडून लग्न करायची मन करतं. मला आता असं वाटू लागलं आहे मला नवीन वर्षाची गरज नाही आहे, मला नवीन जन्माची गरज आहे. असं सगळेच लोक बोलतात. आता मी माझ्या मातोश्रींना माझे जुने जेव्हा मला नवीन शिकलेलो की सेल्फ्या कशा काढायच्या, तसं मी आता मम्मीला माझे जुने काय सेल्फीज, काय फोटोज आणि माझ्या वेगवेगळ्या अवस्थेमधले म्हणजे ह्याच फक्त फोटोज दाखवणार आहे. आणि मम्मीला ते अजूनपर्यंत फोटो कधी मी दाखवलेले नाही आहेत. मम्मी ते आता रिॲक्ट करणार आहे. या फोटो बद्दल काय बोलायचं तुला, क्या बोलना है तेरे को. ते फोटो बक्षीस मिळालं. हा बघा, हा फोटो मी इथे टाकेलच. मला खूप सारे मेडल्स भेटत राहायचे स्कूलमध्ये, मग असं मी फोटो काढलेला. तेव्हा बघा मी कसा दिसत होतो मी भरपूर याच्यावर ड्रॉइंग मध्ये आणि रनिंग मध्ये. आणि ह्याच्यासोबत अजून भयानक पोजवाले फोटोज वगैरे जे मला दीदी आणि मम्मी करायला लावायची सगळ्यांच्या समोर. ते वाले व्हिडिओ म्हणजे रिॲक्टिंग टू ओल्ड फोटोज आमच्या सगळ्या फॅमिलीचे, ती मी नक्की करणार आहे. त्याच्यामधलं आता जरासं ग्लिम्स करून टाकूया आपण, ओके. तर ह्याच्यामधले हे जे केस दिसतात तुम्हाला, मम्मी घ्यायची आणि कापून टाकायची. आता पण मला तशीच येतात केस, तर मी त्याच्यामध्ये काय करू नाही शकत. माझे हेअरस्टाईल तशी आहे आणि तशीच राहणार. हा माझा आणि दीदीचा फोटो, हा कधी माहितीये का 2018चा फोटो आहे, जेव्हा किती वेगळा दिसत होतो मी ह्याच्यामध्ये, किती वेगळा. आणि हा फोटो हा फोटो बघा माझा. तेव्हापासूनच आय एम व्हेरी मच स्किन केअर कॉन्शियस पर्सन. मला टॅन झालेलं आवडायचं नाही, म्हणून मी हे सगळं नाही. या वेळेला मला झालेलं चिकन पॉक्स आणि मम्मी आणि पप्पांना जायची हौस होती. चला गावी जाऊया. मला हे आलेत, काय बोलतात ते, चिकन पॉक्स. ओके, चिकन पॉक्स मध्ये आपण एवढ्या उन्हाळ्यात गेलो, ती कशी हाल होईल चिकन पॉक्स. तुझे ते 7 दिवस बोलतात ते आंघोळ विंगोळ घालायचं, ते झालं म्हणून तुला नेलं. काय अशा वेळेला बाहेर फिरवत नाही. हा, बट काय झालं माहितीये का,
चिकन पॉक्स जशी वेळ होती त्याच्यानंतर मला पिंपल्स येणे चालू झाले. हा. सगळी घरात हा. माझी बॉडीची हीट बाहेर पडली. हा. त्याच्यानंतर मला पिंपल यायचाच लागले. आता बंद झालेत कधीतरी स्किन केअर मुळे. म्हणून मी अशा अवस्थेत सगळीकडे फिरायचो. आता मी एकदम नीटपैकी जिमला जायचो. फुल एकदम जॉलाईन वगैरे आता पण आहे, बट तेव्हा एकदम नीटपैकी फुल अशी जॉलाईन, फेस फॅट वगैरे काही नाही. तेव्हा मला पहिला मला असं सेल्फी काढायला कॉन्फिडन्स आलेला. हा तेव्हाचा फोटो कसा आहे बघ, चांगलं. छान वाटतं केस पण. त्याच्यामध्ये. केस मला आवडतात. मला असे जुल्फे ठेवायला मला आवडतात. माझे केस शाहरुख कधी कधी खानसारखे इथपर्यंत केस. पण. मी इथपर्यंत पण केस ठेवलेत इथपर्यंत. आणि मी काय बोलायची मग, काय बोलायचे चकणा होशील ते केस डोळ्यावर आले तरी बाजूला करत नाही. बघा, मला हा फोटो खूप आवडलेला. मी 2-3 महिने डीपी वरती ठेवलेला, 2-3 महिने. आणि त्याच्यामध्ये अजून मी माझी एक सेल्फी दाखवतो ज्याच्यामध्ये मला कॉन्फिडन्स होता की वाव, मी जिम करून एवढा चांगला दिसायला, म्हणजे चांगला फुल फेस फॅट वगैरे काही नाहीये तेव्हाचे. हा वाटत नाही तू हा नाही वाटत ना मी? साईड मी हा पण नाही वाटत मी हा पण समोरून. नाही वाटत. वाटतं ना मी नाही वाटत आहे मी. आता हा परत येणार. नाही, साईड फेसिंग दाखव ना, ते तर अजिबातच नाही ह्याच्यात कळत साईड नाही. फेसिंग मला इथे, आणि मी नॉर्मल उभा आहे. माझी फुल जॉलाईन दिसते. नॉर्मल उभा होतो मी, काहीच नव्हतो करत. काहीच नव्हतं करत की माझी जॉलाईन वरती जाण्यासाठी. नॉर्मल उभा आहे त्याच्यामध्ये. माझी जॉलाईन बघा. गेले ते दिवस, येतील ते परत. आणि हे फुल एकदम चोमू हेअरस्टाईल मध्ये मी असं एकदम गंधबिंद लावलं. पूजा संजय असेल, दत्त, पूजा असणार. नीतू दादाचं लग्न होतं. अच्छा. संजय दत्त फुल असं टिका विका लावून गळ्यात अशी चैन, काळ्या कलरचा कुर्ता, मस्त गेलेलो लग्नामध्ये टोकना बनवून. पण मला आता कळतं की ते चांगलं नव्हतं दिसत. तेव्हा मला हाऊस होती की चला ब्लॅक घालूया. मस्त मी बाजूला बसलेलो ब्लॅक घालून. आता कळतं की नाही घेतलं पाहिजे. हे बघ कसा दिसायचो मी. 90 किलोच्या नंतर हे असे फेस आलेत माझे. मी जिमला गेलेलो, फुल एकदम डाएट फुल जेवण कमी केलेलं. विदाऊट मिठाचं जेवण खायचं का, कारण की मिठामुळे या फेस फॅटला फॅट साठतं मिठामुळे. म्हणून मी फुल मीठ सगळं बंद केलेलं आणि असा फेस आलेला. आणि हा बघा, हा ह्या दोघींमुळे झालेला. तो काय झालेलं, दीदी आणि मम्मी जेव्हा पण जेवण मागवायचे, चायनीज मागवायचे, काही मागवायचे, एवढं नाही, दीदी कमीच मागवते, मम्मी पण कमीच मागवते. प्रॉब्लेम असा आहे की खातात कमी आहे लोक. आणि मग ते संपवायचं असतं, कारण की बाहेरचं याला जेवण आपण सांगायचं. नाही बाहेर ठेवू शकत जास्त दिवस. मग सगळं म्हणजे मी डस्टबिन होतो, आपण फेकू नाही शकत. असं होतं. त्यामुळे माझं हे झालेलं. हे पप्पांसोबत कुर्त्यामध्ये तर मी त्याच्या अगोदरचा आहे. तर त्याच्या अगोदर तो फुल गोल होतो, फुल गोल. आणि मग नंतर हे बघा, हे असे पोज मारायचो मी. मला लाज वाटते आता हे असे पोज मारून. हा तर मला पण खूप भारी मजा येते या फोटो बघायला. कधी काढलेला मला सगळं काढल्यावर तो असाच दिसतो गोरा. ए बाई, मग तेव्हा काढलेलं आहे बघ आता सगळं. चोमू दिसतो. तेव्हा माझी फुल अशी एकदम जॉलाईन आणि फुल असं फेस ते नाही फॅट वगैरे बोलत काहीच आहे मी. नव्हतं. फुल एकदम अशी, बाई काय तुम्हाला बोलू, तसं येते. मी असं नॉर्मली गेलो, सकाळी उठलो, फोटो काढला, खतम. बघ तू बघ बघ आता बघ हे अर्धवट तू बघ, हा, मग. हा किती भारी दिसतोय बघ. हा तो गौरंग वाटत हा नाही. किती काय. हा हा गौरंग तेच तर वाटत मला पण नाही कळत आहे काय झालं माहितीये का. त्याच्यानंतर माझा ऍक्सिडेंट झालं आणि मग माझा फुल फेस स्ट्रक्चर चेंज झाला आय गेस. आणि ही बघा हिरोईन, गणपती गणपती. मामीकडे सगळ्यांनी नथ काढून ठेवली, मी आपली नथ घातली आणि वेणी घातली. हा कधीचा आहे, कोळी. 2014चा फोटो आहे हा. हम्म, 2014 कोळी. तेव्हाच आहे. पण आता पण सेमच दिसतेस. हा, काही माझ्या फरक नाही चेहऱ्यात पडलाय काहीच तुझ्या नाही फरक ह्याच्यामध्ये. पडला. पण मी आधी जी होती ना तरुण, तर म्हणजे लग्नाच्या आधीची, तो फेसिंग माझा राहिला नाहीये. तेव्हा- लग्नाच्या अगोदरचा फोटो मम्मीचा बघायचा असेल ती मी एक नक्की व्हिडिओ करतो. त्याच्यामध्ये आमचे सगळ्यांचे जुने फोटोज, आम्ही ओल्ड फोटो रिॲक्ट वगैरे करू. आणि अजून असेच काहीतरी मीम रिॲक्ट असेल, काय रिॲक्ट असेल तर तुम्हाला हवे असेल तर ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि कुठल्या सेक्शन मध्ये, कुठल्या कमेंट मध्ये, कुठल्या टेक्स्ट मध्ये, कुठल्या मोटिवेशन टेक्स्ट मध्ये, कुठल्या सरकाझम टेक्स्ट मध्ये स्टार्टिंग मध्ये, आणि माझ्या कुठल्या फोटो मध्ये तुम्हाला जास्त मजा आली ते मला कळवा. आणि बस लाईक करा, शेअर करा. तुला मजा आली हा, खरं बोल. हा, जुन्या गोष्टी हे झाल्या की आपल्याला बरं वाटतं. आणि ते अगोदरचं. हा, आधी मला मजा आली. तर बस लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. आणि भेटूया आपण परत. आणि काजळचा बोच्यासारखाच माझा हा व्हिडिओ चमकू दे. अबे साले.